चला मी तर मैत्रिणीनं सकाळचे वाजलेले 10:30. आमचं आवरलेलं आहे. आज रविवार आहे. तर आता आम्ही निघालो. तर आता आम्ही निघालो तर बाहेर का तर कारण तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. आल्यानंतर बाहेरनं जाऊन आल्यानंतर. आज आहे संडे, उद्या आहे मंडे. तर लाईट बंद करू का हे सगळं. चला आता सासूबाई बघा नाश्ता करून झोपलेले आहेत. गोळी द्यायची ना तुम्हाला बीपीची. ओ बीपीची गोळी दिली का? बीपीची गोळी दिली का म्हटलं हे ना. मग तर आता काय करू आम्ही. हो तर मी आता आम्ही गोडूकडे जाऊ, विनायककडे जाऊन भेटून मग तिचे सासू सासरे आलेले आहेत रसिकाचे, तर त्यांना भेटू आणि गोडूला पण भेटून तसंच जाऊ. आम्ही आता बाहेर जाऊन येते. मी रसिकाकडे जाऊन भेटून यायचे. तर सासूबाईंना सांगितलेलं आहे. हो ते थोड्या वेळ बाहेर 1 तासात येतो पुन्हा. चला ह्यांचे बिल काढून झाले का तुमचे? करायचं रील अजून एकच करू मग बर. मी जाऊ का मग पुढे? चल मी आलो. एकच करू. चला मी जाते आता गोडूकडे. हे येतील मागून, त्यांचे रील्स झाल्यानंतर एखादा बाहिलेला आहे. आणि हे घ्यायचं का? हे बघा दुपारचे 11 वाजलेले. ऊन बघा किती तावतं आहे. ऊन खूप आहे. निघालोत आता आम्ही. चला आम्ही निघालोत आता. बघा गाडी पार्क केली आणि मॉलमध्ये निघालोत बघा. मॉलमध्ये आलोत आम्ही. छान आहेत. बघा ड्रेस मस्त आहेत, सगळे छान दिसतात. कुठले घ्यावे हा प्रश्न पडतो. हवी तरी असं घ्यायचं. हे पहा आम्ही आता बिल करण्यासाठी इथं उभारलो आहेत. आमचं झालं खरेदी करण्याचं. आता फायनली हे बिल चालू आहे इकडे. तेव्हा आम्ही आता मॉलमधनं खाली उतरलं आणि माझ्या प्राजक्ताच्या लग्नाचा उद्या 2रा वाढदिवस आहे. 2 वर्ष होतील उद्या. तर त्यासाठी आलो होतो आम्ही प्राजक्ताला गिफ्ट घ्यायला आणि ह्याला सुद्धा प्रतीकला पण गिफ्ट घ्यायला. काय करत इकडं आहे ना गाडी. ठेव का इथं, ठेव का इथे. नाही काय कारण का तो नाही ठीक आहे गाडी. तो माणूस इथं उभा होता मगाशी, लक्षात आहे का? हां आता भरला. आता किती भरलं बघा. चला आता मग आता वाजले असतील. किती वाजले असतील? 12:30 झाले का? 12:30 झाले की 1 वाजला? 1:30 वाजला. चला आम्ही बांधण्यात आता स्कार्फ बांधले आणि हे बघा किती आहे. आज संडे असल्यामुळे गर्दी खूप आहे. चला तर बसते आता मी गाडीवर. शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे बघा आज माझ्या मुलीच्या लग्नाचा 2रा वाढदिवस आहे. 2 वर्ष झाले लग्नाला आता मुलीच्या. हे पहा दोघांनाही बोलायला ऑप्शन केलं. इकडे माझी कुठे जाणार आहे?
कोणाची अंडी? आमचा विरांश पण आलेला आहे सेलिब्रेट करायला. येलो नाही आहे, हे येलो विरान. विरांश काय म्हणतो माहितीये का? हॅपी बर्थडे म्हणतो. हॅपी बर्थडे मऊ. सगळ्यांना हाय करतो. पाहू पाहू काय पडलं लागेल म्हणून. बघा आमचा विरांश आला आहे ना इकडे, तर त्याला करामती कशी करतो बघा. करामती 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 बघा. पळतो कसा मावशीने सकाळी हो ना. बिर्याणी लागेल रे, लागेल बघ त्याचे पाय. हे बघा सगळेजण आलेले, दोन्ही माझ्या मुली आले होते, जावई पण आले होते, गेले सगळे. आता मला करायचे स्वयंपाक. आज माझ्या छोट्या मुलीची ॲनिव्हर्सरी आहे, पण तिला बोलवलं तर म्हणलं चला औक्षण तर करूया तिला म्हटलं चला औक्षण तर करूया. बाकी काही जेवायला तुम्ही बाहेर द्यायचं जावा, पण त्यासाठी तिला बोलवलं. तर मग माझी मोठी मुलगी पण म्हटली मी पण येते. मग विरांशला घेऊन आम्ही दोघी पण आलो आणि औक्षण केलं ते दोघांचं. आणि आता मला करायचं स्वयंपाक. आता करावं लागेल मला स्वयंपाक संध्याकाळचा. चला मी बघते आता. हे बघा कणिक तर माझ्या मुलीकडनं कणिक आलेली आहे, त्याच्याकडे राहिलेली कणिक म्हणजे गव्हाचं पीठ तिळलेलं. तर चला मी करते आता स्वयंपाक. आणि बघा हे ना आज सासवडला गेलेले होते, तर येता येता अंजीर आणलेले आहे. तर काय म्हणतात त्याला, खरबूज, अंजीर, अजून चिक्कू आणलेले. त्याला नुसतं खरबुजाचा वास सुटलाय. आज आहे बघा 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारीला माझ्या मुलीचं लग्न झालं होतं. आज बरोबर 2 वर्ष झाली लग्नाला. कसे 2 वर्ष केले कळालं नाही बघा. पडदिशी 2 वर्ष गेले. तर आज वाटलं तर दोघांना पण जेवायला बोलू इकडे, पण जाऊ दे, ते करतील बाहेर एन्जॉय. त्यांना तर कधी जायला मिळणार आहे. हे बघा सासूबाईंचं झालं आहे जेवण, माझं झालेलं इकडे स्वयंपाक. झालं का जेवण? झालं का? सगळं इकडं आवरून झालेलं आहे. हे बघा किचन कट्टरचं. हे फक्त इकडे डबे ह्यांचे मिस्टरांचे डबे धुवून ठेवले सकाळसाठी. ह्यांनी आणलेली केळी. उद्या आहे आमच्या माझ्या सासऱ्यांचं उद्या आहे श्राद्ध. उद्या काकाला जाऊन किती वर्ष होतील? हां 23 का 25? 23. उद्या सासऱ्यांना जाऊन 23 वर्ष होतील बघा. प्राजक्ता आपली LKG मध्ये होती त्यावेळेस. हो LKG मध्येच होती. चला तर मग त्याच्यासाठी ह्यांनी आणलेली केळी. उद्या दूध केळी द्यायची, सकाळी ब्राह्मणाला बोलवायचं आहे. तर हार ह्यांनी आता जाऊन हार आणून ठेवलेले आहेत. चला मग आता सगळा स्वयंपाक पण झालेला आहे. आता आम्ही थोड्या वेळाने जेवू. सासूबाईंचं झालेलं आहे जेवण. 8:30 वाजले का? 8:30 वाजता आमचा टायमिंग आहे जेवायचा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.